नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो बघा, आपण आज सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2026 साठी संभाव्य प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. मित्रांनो बघा, या आपल्या आधीच्या व्हिडिओच्या मार्फत जवळपास आपण 40 प्रश्नांचं बघायची की महासराव करणार आहोत. म्हणून मित्रांनो, आपला आजचा जो काही संपूर्ण व्हिडिओ लेक्चर असणार आहे शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. ओके. आणि मित्रांनो बघा, महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, रोज याच प्रकारचे व्हिडिओज अभ्यासण्यासाठी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब पण नक्कीच करून घ्या. ओके. आता मित्रांनो बघा, अत्यंत प्रश्न बघायचे की मित्रांनो बघा, प्रत्येक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून मित्रांनो, वेळ लावू नका, लगेच वही पेन घ्या आणि हे संपूर्ण प्रश्नसंच नोट डाऊन करून घेऊन येणार आहे. मित्रांनो 24 ते 48 तासाच्या आत आपले हे संपूर्ण प्रश्नसंच पाठांतर मात्र तुम्ही नक्कीच करून घ्या. ओके. आता प्रश्न पहिला, बँकिंग नियमन कायदा 1949 नागरी सहकारी बँकांना डॅश डॅश पासून लागू करण्यात आला. तर मित्रांनो बघा, बँकिंग नियमन कायदा हा बघा की 1949 नागरी सहकारी बँकांना बघा की क्रमांक मित्रांनो 1966 या वर्षापासून बघा की लागू करण्यात आलेला आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर क्रमांक एक मित्रांनो बघा की या ठिकाणी होणार असेल. पुढे हां, भारतात सहकारी पतपुरवठ्याची रचना खालीलपैकी कोणत्या प्रकारची आहे? मित्रांनो बघा, आपल्या भारतामध्ये जी की सहकारी पुरवठ्याची रचना ही कोणत्या प्रकारची आहे, त्याचं उत्तर जे की क्रमांक त्रिस्तरीय आहे. ओके. पुढे हां, भारतीय घटनेतील न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य ही तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे? तर मित्रांनो बघा, भारतीय घटनेवरील न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य ही जी मित्रांनो बघा तरतूद आहे, ही जी की बघा क्रमांक USA या मित्रांनो बघा की देशाच्या राज्यघटनेवर मित्रांनो घेण्यात आलेली आहे. ओके. म्हणजे जे की क्रमांक USA आपल्या प्रश्नाचं ठिकाणी उत्तर होणार असेल. पुढे हां, चौथा, भारत हा राज्यांचा संघ असेल असे कोणत्या कलमात नमूद करण्यात आले आहे? तर मित्रांनो बघा, भारत हा राज्यांचा संघ असेल असे बघा जे की क्रमांक कलम 1 मध्ये मित्रांनो नमूद करण्यात आलेलं आहे. पुन्हा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा जन्म डॅश डॅश वर्षी डॅश डॅश ठिकाणी झाला. तर मित्रांनो बघा, डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा जन्म हा बघा जे की 1898 मध्ये पापळ या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे जे की क्रमांक मित्रांनो ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. पुढे हां, आता बघा मित्रांनो, तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो, तर ती म्हणजे काय, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा पेपर पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी म्हणजे मित्रांनो क्रॅक करण्यासाठी आपला 5000+ अशा PYQ प्रश्नांचा महाटोकळा तुम्ही लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी 7414-9390 या क्रमांकावर फक्त मित्रांनो 150 रुपये पे करून तुम्ही या आपल्या नंबरवर बघा ही स्क्रीनशॉट टाका मित्रांनो, फोनपे किंवा जीपे केलेली. ओके. आणि मित्रांनो बघा, स्क्रीनशॉट टाकल्या अवघ्या 1 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा जो आपला महाटोकळा असणार आहे बघा जी की तुम्हाला तुमच्या मित्रांनो व्हॉट्सअपवर PDFच्या फॉर्मॅटमध्ये बघा जी की आम्ही तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून मित्रांनो बघा, वेळ लावू नका, लगेच आपला महाटोकळा खरेदी करून घ्या. कारण बघा जी की आपल्या मित्रांनो शेवटचे काही दिवस उरलेले आहेत. आणि मित्रांनो, या आपल्या महाटोकळ्याचं खास तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगतो बघा मित्रांनो, कमी रुपयामध्ये एक खास वैशिष्ट्य ते म्हणजे काय, तर कमीत कमी मित्रांनो बघा, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो आपला जो महाटोकळा या ठिकाणी असणार आहे एक अत्यंत उपयुक्त असं की साधन ठरणार आहे. म्हणून मित्रांनो, वेळ लावू नका, लगेच आपला महाटोकळा खरेदी करून घ्या. कारण जर सध्याच्या घडीचा विचार केला तर 150 रुपये काहीही रक्कम नाही. म्हणून लगेच पे आउट करा आणि मित्रांनो आपला महाटोकळा हस्तगत करून तुमच्या अभ्यासाला एक नवी दिशा आणि मित्रांनो बघा एक नवी वळण द्या. ओके. पुढचा प्रश्न आता, तर बघा 6वा प्रश्न, प्रसिद्ध व्यक्ती व त्यांचे आत्मचरित्र यांची योग्य जोडी आपल्याला मित्रांनो जुळवायची आहे. ओके. तर महात्मा गांधी यांनी यापैकी कोणतं मित्रांनो बघायचे की आत्मचरित्र सुरू केलेलं आहे? त्यापैकी मित्रांनो बघायचे की माझे आत्मचरित्र. ओके. आता बघा मित्रांनो, याची की या पर्याय उत्तराला कोणत्या ठिकाणी बघायचे की ला 2 नंबर आलेला आहे. तर बघा, 1 नंबरला ला 2 आलंय, बला देखील ला 2 आले, ला 4 आले म्हणून हे नाही, आणि पुन्हा 4 नंबरला देखील मित्रांनो बघा ला 4 आले म्हणून हे देखील नाही. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर 1 नाही तर या 2 या दोन्हीपैकी मित्रांनो एकच असू शकतं. ओके. पुन्हा आता पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मित्रांनो बघा अन ऑटोबायोग्राफी हे बघायचे की मित्रांनो आत्मचित्र सुरू केलं. म्हणून बघायचे की आता ला 2 आणि ला 1 आहे काय,
अला 2 आणि बला 1 या दोन्ही पर्यायात आहे पुन्हा क. आता क महर्षी धोंड केशव कर्वे यांनी मित्रांनो लुकिंग बॅक हे आत्मचित्र सुरू केले बघा मित्रांनो, लुकिंग बॅक. तर कला 3 आहे काय बघा मित्रांनो, तर कला 3 बघा जी की क्रमांक 1 मध्ये आहे बघा जी की कला 3. आणि शेवटी बाबा पद्मंजी आणि मित्रांनो अरुणधी बघा. तर आता डला 4, तर डला 4 म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक 1 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. ओके, लक्षात असू द्या. पुढे हां, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे मित्रांनो बघा. आता एक एक विधान वाचवतो, लक्षात घ्या. महाराष्ट्रातील पहिले सौरग्राम माण्याची वाडी आहे, बरोबर आहे. पुन्हा महाराष्ट्रातील पहिले मधाचे गाव मांघर आहे, हे देखील बरोबर आहे. पुन्हा महाराष्ट्रातील पहिले आदर्श डिजिटल गाव पाचगाव आहे, हे चुकीचं आहे बघा, लक्षात घ्या. आणि याच्या बादचं महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव धसई आहे, हे देखील बरोबर आहे. म्हणजे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक क. तर का मित्रांनो बघा, आपल्या महाराष्ट्रामधलं पहिलं आदर्श डिजिटल गाव हे मित्रांनो पाचगाव नसून बघायचे की हरिसाल हे गाव आहे. ओके, आणि मित्रांनो बघा पाचगाव हे मित्रांनो बघायचे की आपल्या महाराष्ट्रामधलं पहिलं वायफाय गाव आहे बघा पाचगाव. ओके, ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. पुढे पुन्हा हां, महाराष्ट्राचे भरतपूर हे ठिकाण डॅश डॅश भरतपूर डॅश डॅश हे असून डॅश डॅश जिल्ह्यात आहे. मित्रांनो बघा, आपल्या महाराष्ट्राचं भरतपूर हे कोणतं आहे, त्याचं उत्तर बघा जे की क्रमांक ड नांदूर मधमेश्वर असून हे मित्रांनो ठिकाण नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक ड या ठिकाणी होणार आहे. आता मित्रांनो बघा, नुसतं बघू नका, बघण्यासोबत वही पेन घ्या, हे संपूर्ण प्रश्नाचं नोट डाऊन करून घ्या. ओके, आणि मित्रांनो बघा, या आपल्या व्हिडिओच्या अगोदर जवळपास 20+ बघायची की मित्रांनो भाग या ठिकाणी आम्ही आपल्या चॅनलवर अपलोड करून मित्रांनो या संपूर्ण भागाची स्वतंत्र अशी बघायची प्लेलिस्ट मित्रांनो तुम्हाला आम्ही या ठिकाणी अवेलेबल करून दिलेली आहे. मित्रांनो अवश्य त्या आपल्या प्लेलिस्टला व्हिजिट करा आणि मित्रांनो मागले संपूर्ण प्रश्नपत्रिका लगेच बघून. कारण मित्रांनो बघा, यामध्ये आम्ही आपल्या आजपर्यंतच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बँकिंग, सहकार, मराठी व्याकरण, सामान्य विज्ञान हे संपूर्ण मित्रांनो बघायचे आणि गणित बुद्धिमत्ता हे संपूर्ण प्रश्नसंच बघायचे की कव्हर केलेले आहेत. म्हणून संपूर्ण मित्रांनो बघा ते 20 व्हिडिओची बघा प्लेलिस्ट तुम्ही लगेच बघून घ्या मित्रांनो. कारण बघायची की मी काय करतो, काम करतो, खाली बायोमध्ये बघा तुम्हाला त्या संपूर्ण व्हिडिओची बघायची की प्लेलिस्ट आहे, त्या प्लेलिस्टची लिंक खाली देतो तुम्हाला. अवश्य मित्रांनो बघा, हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघल्या लगेच खाली जा, प्लेलिस्टच्या लिंकवर क्लिक करा मित्रांनो, मागले संपूर्ण भाग लगेच मित्रांनो आपल्या अभ्यासून घ्या. ओके, पुढे आता महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांचा संयुक्त प्रकल्प कोणता आहे मित्रांनो. महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांचा संयुक्त प्रकल्प कोणता आहे, तर याचं उत्तर जे की बघा क्रमांक अ तिल्लारी हा धरण आहे. ओके, पुढे हां, पुन्हा महाराष्ट्र व तेलंगणा वाद निर्माण करणारे खालीलपैकी कोणते प्रकल्प आहे मित्रांनो, जसं की आमदुरा, बाबळी, बळेगाव की विष्णुप्रिया यापैकी मित्रांनो बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक ब बाबळी प्रकल्प असणार आहे. आणि मित्रांनो बघा, हा जो प्रकल्प आहे बघा जी की हा नांदेड जिल्ह्यामध्ये आहे बघा, लक्षात असू द्या. ओके, तर ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक ब बाबळी प्रकल्प होणार आहे. पुढे पुढे हां, अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान कोणते आहे, तर मित्रांनो अहिल्याबाई होळकर यांचं जन्मस्थान हे बघा जे की क्रमांक अ चोंडी हे आहे. ओके, लक्षात ठेवा. पुन्हा कुलाबाचे नवीन नाव रायगड बघा मित्रांनो, रायगड कोणत्या वर्षी करण्यात आले, तर मित्रांनो बघा कुलाबा याचे मित्रांनो बघा जे नवीन नाव आहे रायगड हे असे कोणत्या वर्षी करण्यात आले, त्याचं उत्तर जे की बघा क्रमांक ब 1981 या ठिकाणी वर्ष आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. पुन्हा महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत मित्रांनो बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त किल्ले कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत, त्याचं उत्तर जे की क्रमांक सिंधुदुर्ग. जवळपास मित्रांनो बघा या जिल्ह्यामध्ये 38+ बघा जे की मित्रांनो किल्ले आहेत. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक क या ठिकाणी होणार आहे. पुन्हा नंदुरबार हा जिल्हा कोणत्या पर्वतरांगेत वसलेला आहे, तर मित्रांनो बघा नंदुरबार हा जो जिल्हा आहे बघा जे की क्रमांक ड सातपुडा या मित्रांनो बघा जे की पर्वत रांगेत हा वसलेला जिल्हा आहे, जे की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. पुढे हा देश व त्यांच्या अंतराळ संस्था यांची योग्य जोडी लावायची आहे मित्रांनो. अमेरिका, कॉस्मॉस, रशिया, नासा, भारत, जाक्सा, जपान, इस्रो यांची मित्रांनो बघा. आता अमेरिकाची मित्रांनो जोडी कोणती आहे याची, तर अमेरिकाची मित्रांनो बघा जी की नासा आहे. म्हणून अचं 2 कुठं आहे बघा, अचं 2 फक्त इथंच आहे, इथं एक इथं 4 म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो बघा जी की इथूनच या ठिकाणी क्रमांक 1 होणार आहे. ओके, आता तुम्हाला पुढचं देखील बघा जे की मित्रांनो कन्फर्मेशन करून देतो आपल्या प्रश्नाचं उत्तर कशा प्रकारे आहे. अमेरिकाचं 1, नासा, रशियाचं मित्रांनो बघा जे की
रशिया जे आहे मित्रांनो याचं बघा जे की अंतराळ संस्था रॉस कॉस्मॉस ही आहे मित्रांनो, म्हणजे बचं 1. ओके, पुन्हा बचं 1. भारतचं सर्वांना माहीत आहे इस्रो, कचं 4 आणि जपानचं 3 जाक्सा. ओके, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की मित्रांनो क्रमांक 1. फक्त मित्रांनो पहिल्या अक्षरावरून बघा जे की आपण आपल्या प्रश्नाचं उत्तर शोधू शकतो या प्रकारे. ओके, लक्षात ठेवा. पुन्हा पृथ्वीची परिवलन दिशा कोणती आहे मित्रांनो? बघा पृथ्वीची परिवलन दिशा ही बघायची की कोणती आहे, त्याचं उत्तर जे की क्रमांक ब पश्चिमेकडून पूर्वेकडे मित्रांनो आपल्या पृथ्वीची जी की परिवलन दिशा आहे. ओके, पुन्हा ब्लिझार्ड वारे कोणत्या प्रदेशात वाहतात मित्रांनो? बघा किंवा आढळतात. तर मित्रांनो ब्लिझार्ड या नावाचं वारं बघा जे की क्रमांक क जे की कॅनडा या देशामध्ये मित्रांनो आढळून येते किंवा वाहत असते. ओके, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक क ठिकाणी कॅनडा होणार आहे. पुढे थंड प्रदेशात वातावरणाचे तापमान 0 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी होऊन सुद्धा तेथील जलीय सजीव जिवंत राहतात, त्याचे कारण काय आहे? तर मित्रांनो बघा याचं कारण जे की पाण्याचं असंगत आचरण हे मित्रांनो बघा जे की ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. तर जे की क्रमांक ड. ओके, पुन्हा रक्त गोठण्याच्या क्रियेत बघा मित्रांनो फायब्रिनोजचे रूपांतर कशामुळे होते मित्रांनो? रक्त गोठण्याच्या क्रियेमध्ये फायब्रिनोजचं रूपांतर कशामध्ये होते? तर याचं उत्तर बघा जे की क्रमांक अ फायब्रिनमध्ये होते. पुढे पित्ताशयात साठविलेल्या पित्ताचा मूळ स्रोत खालीलपैकी कोणता मित्रांनो? बघा या आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक ब मित्रांनो यकृत होणार आहे. तर मित्रांनो पित्ताशयात साठवलेला पित्ताचा मूळ स्रोत हा बघा जे की क्रमांक ब यकृत असतो. ओके, पुन्हा सध्याचे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कोण आहेत मित्रांनो? बघा आपल्या सध्या जे की महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष हे बघा जे की क्रमांक रोहित पवार हे आहेत. ओके, पुन्हा सध्या विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत? तर मित्रांनो बघा सध्या विधानसभेचे अध्यक्ष हे बघा जे की क्रमांक ब राहुल नार्वेकर हे आहेत. ओके, लक्षात असू द्या. पुन्हा सध्या महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून कोण आहेत किंवा मुख्य सचिव म्हणून कोण कार्य करत आहेत? तर मित्रांनो जे की बघा क्रमांक क सुजाता सैनिक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. पुन्हा जागतिक शांतता दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो जागतिक शांतता दिवस हा बघा की कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचं उत्तर जे की क्रमांक ड 21 सप्टेंबर या ठिकाणी होणार आहे. पुन्हा खालीलपैकी महाराष्ट्रातील प्रमुख अभयारण्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे? राधानगरी अभयारण्य, अहिल्यानगर, कोयना अभयारण्य सातारा, कळसुबाई अभयारण्य अहिल्यानगर की भीमाशंकर अभयारण्य मित्रांनो पुणे. आता यापैकी कोणती जोडी चुकीची आहे? त्याचं उत्तर जे की बघा क्रमांक अ राधानगरी अभयारण्य अहिल्यानगर ही जी जोडी आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे चुकीची जोडी ही असणार आहे. का? तर मित्रांनो राधानगरी अभयारण्य हे बघा जे की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नसून कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे. म्हणून मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक अ या ठिकाणी होणार आहे. पुन्हा उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास खालीलपैकी जलविद्युत केंद्रांचा कोणता क्रम बरोबर आहे? तर मित्रांनो याच्या ठिकाणी उत्तर बघा जे की क्रमांक ब भाटघर, कन्हेर, कोयना आणि राधानगरी हा मित्रांनो बघा जे की क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास मित्रांनो बघा की एकदम योग्य प्रकारे येतो. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक ब भाटघर, कन्हेर, कोयना आणि राधानगरी या ठिकाणी होणार आहे. पुन्हा कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली मित्रांनो बघा कोवळा बहाडोली ही जात कोणत्या फळझाडाची आहे? तर कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली कोवळा बहाडोली ही जी जात आहे मित्रांनो बघा जी की क्रमांक क जांभूळ या फळझाडाची आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक क या ठिकाणी होणार आहे. पुन्हा भीमा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यातून वाहत नाही? कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र की आंध्र प्रदेश यापैकी मित्रांनो बघा जे की क्रमांक ड आंध्र प्रदेश हे जे राज्य मित्रांनो या राज्यातून भीमा नदी मित्रांनो वाहत नाही. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक ड या ठिकाणी होणार असेल. पुन्हा तोरणमाळ हे महाराष्ट्रातील क्रमांक 2चे थंड हवेचे ठिकाण असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची किती मीटर आहे? तर मित्रांनो बघा या जे की बघा थंड हवेच्या ठिकाणाची मित्रांनो एकूण उंची हे बघा जे की 1150 मीटर इतकी या ठिकाणी होणार आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक अ. ओके, लक्षात असू द्या. पुढे महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याचा या 6 राज्यात समावेश होत नाही? तर मित्रांनो या ठिकाणी उत्तर बघा जे की क्रमांक ब आंध्र प्रदेश या मित्रांनो बघा जे की राज्याचा समावेश होत नाही. याला सोडलं मध्य प्रदेश, गुजरात आणि तेलंगणा तिन्ही राज्याचा बघा जे की मित्रांनो यामध्ये समावेश होतो. ओके, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक ब आंध्र प्रदेश आहे. पुन्हा
विद्यार्थी आणि तरुणांना सायबर फसवणूक आणि महिला सुरक्षा कायद्याबद्दल शिक्षित करण्यासाठी ऑपरेशन विधी पालक कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक बिहार या ठिकाणी राज्य होणार आहे. पुन्हा 14व्या दक्षिण आशियाई खेळांचे आयोजन कोणत्या देशात होणार आहे? मित्रांनो बघा 14व्या दक्षिण आशियाई खेळांचं आयोजन हे बघा जे की मित्रांनो क्रमांक ब बघा जे की पाकिस्तान या देशामध्ये होणार आहे. ओके. पुन्हा जगातील सर्वात मोठा दही निर्मिती प्रकल्प कोठे उभारला जाणार आहे? तर मित्रांनो बघा जगातला सर्वात मोठा दही निर्मिती प्रकल्प किंवा केंद्र मित्रांनो बघा जे की क्रमांक क पश्चिम बंगाल या मित्रांनो बघा जे की राज्यामध्ये या ठिकाणी उभारला जाणार आहे. पुन्हा जपान ओपन 2026चे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण ठरली आहे? तर मित्रांनो जपान विजेते 2026चे विजेतेपद जिंकणारी पहिली आपली भारतीय महिला बघा जे की क्रमांक ड PV सिंधू ही मित्रांनो बघा जी की या ठिकाणी महिला ठरलेली आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक ड PV सिंधू या ठिकाणी असणार असेल. पुन्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शब्द संग्रहालयाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण कोणत्या ठिकाणी केले? तर मित्रांनो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शब्द संग्रहालयाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण हे बघा जे की क्रमांक कोलकाता या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो जे की क्रमांक या ठिकाणी होणार आहे. पुढे कोणत्या घटनादुरुस्तीने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची वय 60 वरून 62 वर्षे केली आहे? तर मित्रांनो याचं उत्तर जे की बघा क्रमांक ब 15व्या घटनादुरुस्तीने उच्च न्यायालयाच्या मित्रांनो न्यायाधीशांचं वय हे 60 वर्षावरून बघा की 62 वर्षे केले गेलेलं आहे. पुन्हा बघा अखिल भारतीय सेवा स्थापन करण्याचा अधिकार कोणत्या सभागृहाला आहे? तर मित्रांनो बघा अखिल भारतीय सेवा स्थापन करण्याचा अधिकार हा बघा जी की क्रमांक राज्यसेवा या मित्रांनो बघा जी की वरिष्ठ सभागृहाला देण्यात आलेला आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक मित्रांनो राज्यसभा या ठिकाणी होणार आहे. पुन्हा सार्वजनिक रोजगाराबाबत समान संधी ही घटनेच्या कोणत्या कलमात दिलेली आहेत? मित्रांनो बघा जी की सार्वजनिक रोजगाराबाबत समान संधी ही घटनेच्या कोणत्या कलमात दिलेली आहेत? तर याचं उत्तर जे की मित्रांनो बघा कलम जे की 16 या ठिकाणी क्रमांक ड होणार असेल. पुन्हा 39वा लोकसभेवर राज्यनिहाय सर्वात जास्त सभासद कोणत्या राज्यातून निवडून जातात? तर मित्रांनो बघा जे की लोकसभेवर राज्यनिहाय जर विचार केलं तर सर्वात जास्त सभासद हे बघा जे की क्रमांक उत्तर प्रदेश मित्रांनो बघा जे की राज्यावर मित्रांनो बघा जे की निवडून जातात. ओके लक्षात ठेवा. आणि शेवटचा विधान परिषद किती दिवसांनी बरखास्त होती? तर मित्रांनो बघा विधान परिषद बघा जी की कधीच बरखास्त होत नाही. म्हणून बघा जी की क्रमांक ड लेकिन आपल्या प्रश्नाचं उत्तर कधीच नाही होणार आहे. ओके. तर मित्रांनो ही होती आपली आजची बघा जी की आपली सांगली DCC बँक भरती 2026च्या संदर्भातली मोस्ट IMP बघा जी कशी 40 प्रश्न असतात. ओके. जर मित्रांनो बघा तुम्हाला देखील आपला व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मित्रांसोबत आत्ताच्या जास्तीत जास्त मित्रांनो व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या या व्हिडिओला लाईक करा. आणखी मित्रांनो बघा महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय रोज याच प्रकारचे मित्रांनो व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब पण नक्कीच करून घ्या. तर भेटूया पुन्हा अशा मित्रांनो अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी करा अभ्यास.